श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आणि छोटासा उपाय आपण जाणून घेणार आहोत. बघा, उद्या आहे कार्तिकी एकादशी. 12 नोव्हेंबर 2024 रोजी वार येत आहे मंगळवार. या दिवशी कार्तिकी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी आहे. त्यासोबतच श्रीहरी विष्णू या दिवशी योग निद्रा संपवून जागे होत असतात आणि चातुर्मासातला जो काळ आहे तो देखील आता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या एकादशीला देवउठणी एकादशी देखील म्हटलं जातं. आता ही जी एकादशी आहे ती 11 तारखेला म्हणजेच 11 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:46 सुरू होत असून ती 12 नोव्हेंबर 2024 रोजी 4:04 समाप्त होणार आहे. तरीही सूर्याने पाहिलेली तिथी म्हणजे 12 तारीख 12 नोव्हेंबरलाच आपण देवउठणी एकादशी ग्राह्य धरणार आहोत. तर ह्या दिवशीच आपल्याला ज्या काही सेवा आहे त्या करायच्या आहे. तर बघा, एकादशीच्या दिवशी काय काय सेवा करायच्या किंवा कुठली कामं करायची याविषयीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. त्या पद्धतीने आपला उद्याचा दिवस घालवू शकतात. नक्कीच त्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर विष्णू भगवानांचा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्यासाठी मदत होणार आहे. तर बघा, आता तो व्हिडिओ तुम्ही बघाल अशी मी अपेक्षा करते. आणि आज आपल्याला कुठल्या गोष्टीची माहिती करून घ्यायची आहे तेही सांगते. तर बघा, उद्या एकादशी निमित्त आपल्याला सकाळी सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावर किंवा तुम्हाला जितक्या लवकर जमणार आहे तितक्या लवकर सकाळी एक छोटंसं काम करायचं आहे. शक्यतो सूर्योदयापूर्वीच आपल्याला हे काम करायचं आहे. तर करायचं काय आहे तर आपल्याला गव्हाच्या पिठाचा एक चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीचा दिवा बनवायचा आणि त्यामध्ये आपलं गाईचं जे शुद्ध तूप आहे ते टाकायचं. अगदीच गाईचं तूप नसेल शक्य टाकणं तर मग तुम्ही तेल टाकलं तरीही चालणार आहे. पण चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि तो आपल्या मुख्य दरवाजाजवळ लावायचा आहे. बघा, मुख्य दरवाजा म्हटलं तर घरामध्ये लक्ष्मी येण्याचा जो कुठला मार्ग असतो तो आपला मुख्य दरवाजा असतो. त्यामुळे आपला मुख्य दरवाजा जितका सुशोभित करता येईल तितका आपण करत असतो. या व्यतिरिक्त आपण आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन देखील करणारच आहोत. शुभ लाभ हे देखील आपल्याला लिहायचंच आहे. पण अशा प्रकारे जर चौमुखी दिवा लावून ठेवला तर नक्कीच लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे आणि आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील भरभरून मिळणार आहे. तर हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हा दिवा बनवताना कणकेचाच दिवा आपल्याला बनवायचा आहे. पण तो बनवत असताना त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि हळदीचा हा दिवा आपल्याला बनवायचा आहे. पण अगदीच तुम्ही जर कणकेचा दिवा बनवणार नसाल, तुम्हाला ते शक्य नसेल तर मग तुम्ही पंती घेतली तरीही चालेल. पण मग त्या तेलामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी एक चौमुखी दिवा किंवा पंती जरी लावली तरीही चालेल. अशा प्रकारे एक दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याची पूजा करायची, त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, फूल अक्षता अर्पण करायच्या आणि अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या जवळ उंबरठ्यावर ठेवा किंवा मग तुमच्या दरवाजाच्या बाहेर जिथे जागा असेल तिथे तुम्ही ठेवू शकतात. शक्यतो उजव्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. आता उजवी बाजू कशी धरायची तर बघा, आपल्या मुख्य दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आणि जी आपली उजवी बाजू येणार आहे त्या ठिकाणी तो दिवा ठेवायचा. पण जर शक्य नसेल उजव्या बाजूला दिवा ठेवणं तर तुम्ही कुठेही दिवा ठेवलात तरीही चालणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला तुळशी मातेजवळ यायचं आहे आणि तुळशी मातेजवळ देखील आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही पंती घेतली तरीही चालणार आहे. बघा, अशा प्रकारे तुळशी मातेजवळ देखील आपल्याला सकाळी सकाळी एक दिवा लावायचा आहे. आता दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. आता मंत्र कुठला आहे हे तुम्ही लिहून घेऊ शकतात किंवा गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला हा मंत्र बघायला मिळेल. बघा, मंत्र सांगते, महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमोस्तुते. मंत्र पुन्हा एकदा सांगते, महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमोस्तुते. हा जो मंत्र आहे तो आपण तुळशी मातेजवळ कमीत कमी 3दा का होईना म्हणायचा आहे. तुम्ही एका कागदावर लिहून घेऊ शकतात किंवा मोबाईलवर बघून म्हटलं तरीही चालणार आहे. हा मंत्र म्हटल्याने तुळशी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सौभाग्याची वाढ होण्यासाठी मदत मिळत असते. त्यासोबतच आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी देखील मदत मिळत असते. तुळस म्हटलं तर ही धार्मिकदृष्ट्या जितकी महत्त्वाची आहे तितकीच आरोग्याच्या दृष्टीने देखील तुळस खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे तुळशी मातेची प्रार्थना करायची आहे. आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील त्या ठिकाणी बसून म्हणायचा आहे. शक्य झाल्यास 1 माळ जप करण्याचा प्रयत्न करा. अगदीच 1 माळ जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी 11 वेळेस का होईना हा मंत्र तुम्हाला त्या ठिकाणी म्हणायचा आहे. तुळशी मातेकडे आपल्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे.
हे करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला प्रदक्षिणा देखील घालायच्या आहे। बघा, तुळशी मातेला प्रदक्षिणा घातल्याच पाहिजे। आपण दररोज तुळशी मातेची पूजा करतो, जल अर्पण करतो, पण प्रदक्षिणा आपण घालत नाही, पण तुळशी मातेला प्रदक्षिणा घातल्याच गेल्या पाहिजे। आता तुमचं तुळशी वृंदावन जर प्रदक्षिणा घालण्यासारखं नसेल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर तुम्ही स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि तुळशी मातेला मनोभावे नमस्कार करायचा आहे। आपल्या घराच्या समृद्धीसाठी, आपल्या घरातील वैभव टिकून राहण्यासाठी आणि लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरात वास करावी यासाठी तुळशी मातेकडे प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुळशी मातेची आरती देखील आपल्याला करायची आहे। आता ही आरती तुम्ही सकाळी देखील करू शकतात आणि संध्याकाळच्या वेळेस केली तरीही चालणार आहे, हे लक्षात घ्या, पण तुळशी मातेची आरती आपण करायलाच हवी। हे बघा, सहसा तुळशी मातेची आरती केली जात नाही, पण एकादशी तिथी म्हटलं तर तुळशी मातेची आरती आपण करायलाच हवी। तुळशी मातेची आरती तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर मिळून जाईल किंवा तुमच्याकडे आरतीचं पुस्तक असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला बघायला मिळेल। अशा प्रकारे तुळशी मातेची ही छोटीशी सेवा आपल्याला करायची आहे। आता एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी पत्र देखील अर्पण केले जातात, पण एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र तोडले जात नाही, त्यामुळे आपण आदल्याच दिवशी ते तोडून ठेवायचे आहे। आता जर दुसऱ्या दिवशी तुम्ही कुठून विकत आणणार असाल, फुलवाल्यांकडे तुळशी पत्र हे मिळत असतं, तुम्ही तिथून जरी विकत आणलं तरीही चालणार आहे, कारण त्यांनी ते अगोदर तोडून ठेवलेले असतात, त्यामुळे ते तुळशी पत्र आणले तरीही चालणार आहे। पण आपल्या घरात जर तुळस असेल तर आदल्या दिवशीच आपल्याला तुळशी पत्र तोडून ठेवायचे आहे आणि 11 का होईना तुळशी पत्र आपल्याला विष्णू भगवानांना अर्पण करायचे आहे। तुळशी पत्र कसे अर्पण करायचे तर 11 तुळशी पत्र आपल्या उजव्या हातात घ्यायचे, आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहे त्या सांगायच्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळेस म्हणायचा। त्यानंतर हे 11 तुळशी पत्र आपल्याला विष्णू भगवानांसमोर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर अर्पण करून द्यायचे आहे। आता ह्या 11 पानांचा तुम्ही हार बनवून घातला तरीही चालणार आहे किंवा नुसतीच आपण चरणांजवळ अशी अर्पण केली तरीही चालणार आहे, पण 11 पानांचा हा प्रभावी उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करून बघा। फक्त एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नका, ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे। तर स्वामी भक्त हो, तुळशी संबंधी ह्या छोट्या छोट्या गोष्टींचे जर पालन आपण केलं तर निश्चितच तुळशी माता आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि वैभव घेऊन येईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता देखील अखंड स्वरूपात वास करेल। तर स्वामी भक्त हो, ह्या गोष्टी आवर्जून करून बघा आणि त्याचा लाभ घ्या। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या देखील कमेंट करून तुम्ही विचारू शकतात। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।